सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, खालीलपैकी कोणते पीक खरीपाचे नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोहरी, ऑप्शन बी भात, ऑप्शन सी कापूस, ऑप्शन डी बाजरी। उत्तर येत असेल तर सर्वांनी कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर आहे खालीलपैकी मोहरी पीक खरीपाचे नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या जीवाला दात नसतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए साप, ऑप्शन बी विंचू, ऑप्शन सी पेंग्विन, ऑप्शन डी डॉल्फिन। ह्याचं उत्तर पेंग्विन जीवाला दात नसतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव काय होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे, ऑप्शन बी तुकाराम गोरोबा मोरे, ऑप्शन सी ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील, ऑप्शन डी तुकाराम मारुती पाटील। ह्याचे उत्तर बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे हे होते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, जगातील पहिला एड्सचा रुग्ण कोणत्या देशात सापडला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका, ऑप्शन डी भारत। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर जगातील पहिला एड्सचा रुग्ण दक्षिण आफ्रिका देशात सापडला। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, गोड जिभेच्या कोणत्या भागाला कळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दोन्हीकडे, ऑप्शन बी शेंड्याला, ऑप्शन सी मध्य भाग, ऑप्शन डी घशातून सुरुवातीचा भाग। ह्याचं उत्तर गोड जिभेच्या शेंड्याला भागाला कळते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, पाण्यात विरघळणारी जीवनसत्व कोणती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए क व ड, ऑप्शन बी ड व ई, ऑप्शन सी अ व ब, ऑप्शन डी ब व क। ह्याचं उत्तर पाण्यात विरघळणारे जीवनसत्व ब व क आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, महाराष्ट्रातील पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प कोठे सुरू झाला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वर्धा, ऑप्शन बी चंद्रपूर, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी परभणी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे उत्तर महाराष्ट्रातील पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प चंद्रपूर येथे सुरू झाला। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिवस कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 24 ऑक्टोबर, ऑप्शन बी 29 ऑक्टोबर, ऑप्शन सी 26 ऑक्टोबर, ऑप्शन डी 20 ऑक्टोबर। ह्याचं उत्तर दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिवस 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। ह्याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, लोकसभा व राज्यसभा याच्या 2 अधिवेशनामध्ये किती महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 4 महिने, ऑप्शन बी 5 महिने, ऑप्शन सी 6 महिने, ऑप्शन डी 3 महिने। ह्याचं उत्तर लोकसभा व राज्यसभा याच्या दोन्ही अधिवेशनामधील अंतर 6 महिने नसावे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य नेपाळ या देशाच्या सीमेस स्पर्श करत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी झारखंड, ऑप्शन डी उत्तराखंड। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ह्याचं उत्तर खालीलपैकी झारखंड राज्याची नेपाळ या देशाची सीमा स्पर्श करत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 11 आहे, जागतिक तिरंदाजी स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जर्मनी, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी जपान।
ह्याचं उत्तर आहे जागतिक तिरंदाजी स्पर्धा जर्मनी देशात आयोजित करण्यात आली होती. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 12 आहे, अयोध्या ये पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए गोपीचंद पडळकर, ऑप्शन बी माधव कुलकर्णी, ऑप्शन सी माधव भंडारी, ऑप्शन सी रामसागर वर्मा. ह्याचं उत्तर अयोध्या हे पुस्तकाचे लेखक माधव भंडारे आहेत. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 13 आहे, कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळ फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी ब्राझील, ऑप्शन डी इटली. ह्याचं उत्तर ब्राझील देशाने सर्वात जास्त वेळ फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे, कच्चं तांदूळ खाल्ल्यास काय होते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए बुद्धकोष्ठिता, ऑप्शन बी मूळव्याध, ऑप्शन सी हार्ट अटॅक, ऑप्शन डी जळजळ. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ह्याचं उत्तर कच्चं तांदूळ खाल्ल्यास बुद्धकोष्ठिता आजार होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, सर्वात खतरनाक कोळी कोणत्या देशात बघायला मिळतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.